नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी करण लोणकर. मित्रांनो, जर तुम्ही पी-एम किसान योजनेची लाभार्थी असाल आणि तुमचे ₹2000 हप्ते नियमितपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावेत असं वाटत असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे अचानक जमा होणं बंद झालं होतं आणि त्यांना समजतच नाही की नक्की काय चुकी झाली. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ई-के-वाय-सी न करणं. केंद्र सरकारने पी-एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलं आहे. पण अजूनही आपल्या शेतकरी बांधवांच्या मनात काही प्रश्न आहेत. जसे की पी-एम किसान योजनेची के-वाय-सी का करायची? हे न केल्यास काय नुकसान होऊ शकतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी करण्याचे फायदे काय आहेत? आजचा व्हिडिओ आपण याच सर्वांची प्रश्नांची उत्तरं सोप्या आणि मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, तर आपल्या शेतकरी बांधवांच्या हक्काच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. जेणेकरून अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला Googleला यायचंय. Googleला आल्यानंतर इथं सर्च करायचंय पी-एम किसान. पी-एम किसान सर्च केल्यानंतर जी ऑफिशियल पहिली वेबसाईट आहे, ते पी-एम किसान सन्मान निधी योजना, याच्यावरती आपल्याला क्लिक करून ओपन करून घ्यायचं आहे. जशी वेबसाईट ओपन होईल, अशा पद्धतीची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे. अशा पद्धतीचा हा इंटरफेस दिसत आहे आपल्याला याच्यामध्ये. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा पूर्णपणे फार्मर कॉर्नर दिलेला आहे त्यांनी. त्याच्यावरती तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन असेल, ऑनलाईन रिफंड असेल, बाकी बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही याच्यावरती करू शकता. आपण मेन मुद्द्यावरती येऊया. तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ज्या गोष्टीसाठी आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत, तर ती गोष्ट नो अबाउट युअर के-वाय-सी प्रोसेसवरती जायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची राहिली, की आपल्या ज्या व्हिडिओ येत असतात, तर या व्हिडिओसाठी ना आपण या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये YouTube चॅनल आणि WhatsApp ग्रुपच्या ज्या लिंक आहेत त्या दिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये WhatsApp चॅनल आणि WhatsAppचा जो ग्रुप आहे, या दोन्ही लिंक आहेत. Telegram चॅनलची लिंक आहे आणि ते सर्व काही जे आहे ते एकदम फ्री आहे. तर ते जॉइन करून का ठेवा? कारण की काय होतं बऱ्याच वेळा, की ज्या छोट्या-मोठ्या अपडेट असतात, ज्याच्या आपल्याला व्हिडिओ बनवता येत नाहीत किंवा एकदम छोटीशी अपडेट असते, जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमच्यासाठी गरजेचं असतं. तर त्या अपडेट आम्ही काय करत असतो, WhatsAppच्या ग्रुपवरती किंवा चॅनलवरती WhatsAppच्या आम्ही टाकत असतो. तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी याच्यासाठी तुम्ही आत्ताच जॉइन करून ठेवा. म्हणजे येणाऱ्या ज्या भविष्यातल्या अपडेट आहेत, त्या पटकन तुम्हाला मिळतील किंवा आमची एखादी व्हिडिओ जर आम्ही अपलोड केली, तर पटकन ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता मित्रांनो, इथे बघा, नो अबाउट के-वाय-सी प्रोसेसमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे आपली जी मराठी लँग्वेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय. जसं मराठी लँग्वेजवरती क्लिक करताल, त्यांची जी ऑफिशियल पी-डी-एफ आहे, ती पी-डी-एफ ओपन झालेली आहे. आता या पी-डी-एफमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे किंवा पी-एम किसान योजनेसंदर्भातला आहे. कृषी शेतकरी कल्याण विभागातर्फे दिलेला आहे. पी-एम किसान योजनेतील ई-के-वाय-सीच्या पद्धती आणि प्रक्रियांवर टिपा यांच्याबद्दलची एक संक्षिप्त माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आता ही जी माहिती आहे ती काय आहे? तर सर्वात प्रथम बघा, पी-एम किसान योजना देशभरातील जमीनधारक शेतकऱ्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात 3 समान हप्त्यामध्ये प्रतिवर्ष रुपये 6,000 हस्तांतरित केले जाते. म्हणजे यांनी सांगितलं, की फेब्रुवारी 2019 मध्ये पी-एम किसान योजना ही चालू झाली. ही योजना चालू झाल्यानंतर आहे ना, डीबीटीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये पैसे यायला लागले. जे बँक खातं तुमचं आधार कार्डशी लिंक आहे, त्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला लागले. वर्षाला 3 हप्ते यायला लागले. साधारणतः 1 हप्ता ₹2,000 असे 3 हप्ते म्हणजे ₹6,000 प्रतिवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला लागले. आता खाली त्यांनी विचारलं, ई-के-वाय-सी कशासाठी? म्हणजे के-वाय-सी का करायची? गरजेचं काय आहे? तर त्यांनी सांगितलंय, कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय पी-एम किसान योजनेचा लाभ पात्र विद्यार्थ्यांच्या त्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचेल याची खात्री करण्यासाठी. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की शेतकरी एक असतो आणि बेनिफिट खाणारा दुसराच असतो. तर अशा लोकांसाठी ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. म्हणजे काय आहे, की आपण शेतकरी असून सुद्धा जर आपल्या खात्यावरती बेनिफिट आला नाही, तर आपल्याला त्याचा उपयोगच होणार नाही. म्हणूनसाठी के-वाय-सी करणं गरजेचं आहे. मग आता के-वाय-सीच्या पद्धती काय आहेत बघा. के-वाय-सीच्या पद्धती इथं त्यांनी सांगितलेलं आहे, की पी-एम किसान योजनेच्या के-वाय-सीच्या पद्धती. पी-एम किसान योजनेतील शेतकऱ्यांसाठी ई-के-वाय-सीचे खालील 3 पद्धती उपलब्ध आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे ओ-टी-पी आधारित ई-के-वाय-सी. पी-एम किसान पोर्टल आणि मोबाईल ॲपवर तो उपलब्ध आहे. दुसरी पद्धत सांगितलेली आहे बायोमेट्रिक आधारित ई-के-वाय-सी. सामायिक सुविधा केंद्र सी आणि राज्य सेवा केंद्र एस-एस-के येथे उपलब्ध आहेत. म्हणजे तुम्ही सी सेंटरला जाऊन सुद्धा तुम्ही के-वाय-सी करू शकता. तुम्ही ओ-टी-पीद्वारे मोबाईलवर सुद्धा तुम्ही के-वाय-सी तुमची करू शकता.
फेस ऑथेंटिकेशन आधारित केवायसी पीएम किसान मोबाईल ॲपवर उपलब्ध असून या ॲपचा वापर लाखो शेतकरी करतात. म्हणजे तुम्ही फेस ऑथेंटिकेशनद्वारे सुद्धा तुम्ही तुमचं ई केवायसी करू शकता. आता जे ओ-टी-पी बेस आहे त्याच्याबद्दल त्यांनी थोडंसं सांगितलेलं आहे, की ओ-टी-पी आधारित जी केवायसी आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले, की ओ-टी-पीला आधारित ई केवायसी कार्यान्वित करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आधार लिंक केलेला सक्रिय मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. यासाठी खाली दिलेल्या क्रमवारीनुसार जावे. म्हणजे जर तुम्हाला ओ-टी-पीद्वारे जर ई-के-वाय-सी करायची असेल ना, तर तुमच्या आधारला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि तो जो कोणता मोबाईल नंबर असणार आहे, तो चालू असणं गरजेचं आहे. त्याला रिचार्ज असणं गरजेचं आहे. कारण आपल्या बऱ्याच शेतकरी बांधवांकडे असं असतं, की तो मोबाईल नंबर चालू असतो, पण त्याच्यावरती रिचार्ज नसतो. मग त्याच्यावरती मित्रांनो ओ-टी-पी येणार नाहीये. सो तुम्हाला त्याच्यावरती जे रिचार्ज आहे, ते रिचार्ज करणं गरजेचं आहे. रिचार्ज केल्यानंतर मग आपल्याला ओ-टी-पी येईल, की आपण एखाद्याला मेसेज सेंड करू शकतो. मग ज्यावेळेस ओ-टी-पी बेस आधार के-वाय-सी ज्यावेळेस करायची आहे ना, त्यावेळेस बघा त्यांनी सांगितलेलं आहे, की पीएम किसान पोर्टलला जायचंय. म्हणजे जे आता आपण पोर्टलला आलो त्या पोर्टलवरती यायचंय. ई-के-वाय-सीवर क्लिक करा. तिथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे ई-के-वाय-सी त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुमच्या आधार कार्डचा नंबर आहे ना, तो तिथं टाकायचा आहे आणि तुमचा ओ-टी-पी नमूद करून के-वाय-सी पूर्ण करून घ्या. ज्यावेळेस तुम्ही आधार कार्डचा नंबर टाकताल, आधार कार्डचा नंबर टाकला, की शेजारी सेंड ओ-टी-पी म्हणून ऑप्शन येणार आहे. त्या बटनावरती क्लिक केलं की तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी टाकला की डायरेक्ट तुमची के-वाय-सी कंप्लीट होईल. हा झाला एक टप्पा. म्हणजे तुम्ही घरी बसून के-वाय-सी करू शकता. दुसरा टप्पा आहे बायोमेट्रिक आधारित के-वाय-सी. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, ही सुविधा देशभरातील 4 लाखहून अधिक सामायिक सुविधा केंद्र आणि विविध राज्य सेवा केंद्रांवरती उपलब्ध आहे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या दारात, शेजारी या सेवा पुरवल्या जातील. या सेवा कशा दिलेल्या आहेत, ते क्रमवार खाली दिलेलं आहे. 4 लाखाहून म्हणजे देशात 4 लाखाहून अशी सी सेंटर आहेत. त्या सी सेंटरवरती तुम्हाला ई-के-वाय-सी करायला जाणं सोपं पडेल किंवा तुमच्या घराच्या जवळ असेल तरच तुम्ही ते करायचंय. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तुमचे जे आधार कार्ड आहे, आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर, तुमच्या जवळच्या सामायिक केंद्र, राज्य सेवा केंद्राला भेट द्या. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे, तो घेऊन आणि तुमचं आधार कार्ड घेऊन तुम्ही शेजारच्या सी सेंटरला जायचंय. सामायिक सुविधा केंद्र म्हणजे सी सेंटर, राज्य सेवा केंद्र म्हणजे एस-एस-के मधील ऑपरेटर आधार पडताळणीवरून बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यात शेतकऱ्याला मदत करेल. म्हणजे काय आहे, की तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा के-वाय-सी टाकून सुद्धा तुम्ही तुमची सी सेंटरमधून ही के-वाय-सी पूर्ण करणार आहे. हा झाला दुसरा टप्पा. आता याच्यामध्ये त्यांनी टिप पण दिलेली आहे. आता टिप काय सांगितली आहे, सर्वात जवळचे सी सेंटर या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. म्हणजे काय आहे, की तुम्हाला जर समजा तुमचं सी सेंटर कुठे आहे हेच जर माहिती नसेल, तर तुम्ही डायरेक्ट ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुमच्या गावाचं नाव टाकलं, की तुमच्या जवळ असणारं तुमचं सी सेंटर तुम्हाला ते सांगेल. दुसरी टिप त्यांनी सांगितली, की एका के-वाय-सीसाठी साधारणतः ₹15 घेतले जातात. म्हणजे सी सेंटरवाले जर समजा तुमच्याकडनं ₹200-500 घेत असतील, तर त्याच्यासाठी सांगितलेलं आहे शासनाने, की ई-के-वाय-सीसाठी ₹15 शुल्क आहे. पुढे सांगितलेलं आहे फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई के-वाय-सी. म्हणजे काय आहे, की आपला चेहरा दाखवायचा आणि आपला चेहरा दाखवला, की तुमचं के-वाय-सी होणार आहे. आता हे कसं होणार आहे? ते इथं सांगितले, शेतकरी स्वतःच्या सोयीनुसार त्यांच्या मोबाईलद्वारे ई के-वाय-सी करू शकतात. ई के-वाय-सी करण्याचा हा सर्वात नाविन्यपूर्ण आणि त्रासमुक्त मार्ग आहे. क्रमवारी खालीलप्रमाणे दिलेली आहे. म्हणजे कुठेही जायची गरज नाहीये, डोकेदुखी नाहीये आणि एखाद्या ठिकाणी जर तुम्ही गेला, तर तिथं तो माणूस उपलब्ध नसेल, तर तासंतास बसावं लागतं. आज नाही उद्या जावा, हेलपाटे मारावं लागतात. त्याच्यासाठी डायरेक्ट फेस ऑथेंटिकेशन आहे. आता हे जे फेस ऑथेंटिकेशन आहे, ते कसं करायचंय? तर मित्रांनो, Google Play Storeवरती जायचंय. Google Play Storeवरून तुम्हाला पीएम किसान मोबाईल ॲप जे आहे, ज्याच्यावर हे डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्याबरोबर आधार फेस आर-डी हे 2 ॲप तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत. पहिलं आहे पीएम किसान मोबाईल ॲप आणि दुसरं आहे आधार फेस आर-डी. हे दोन्ही डाउनलोड करायचेत, इन्स्टॉल करून घ्यायचेत. ॲप उघडा. म्हणजे कुठलं पीएम किसान ॲप उघडा. तुमच्या पीएम किसानची नोंदणीकृत मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करा. म्हणजे ॲप उघडल्यानंतर तुमचा जो कुठला मोबाईल नंबर पीएम किसानला दिलाय, ज्या नंबरवरती तुम्हाला पीएम किसानचा मेसेज येतो पैसे जमा झालेला किंवा पीएम किसानचे अजून काय अपडेट असतील, तो मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये. लाभार्थी सद्यस्थिती पृष्ठावर जा. म्हणजे तिथं दिलेलं असेल बेनिफिशियल स्टेटस पेज त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. ई-के-वाय-सी स्थिती नो म्हणजे नाही असल्यास म्हणजे तिथं जर तुम्ही गेला ना बेनिफिशियल स्टेटस पेजवरती, तर तिथं तुम्हाला के-वाय-सीची स्थिती समजेल, की तुमची के-वाय-सी केलेली असेल तर येस असेल, केलेली नसेल तर नो असेल. नो असल्यास ई-के-वाय-सी या बटनावरती क्लिक करा. त्याच्या शेजारी जे ई-के-वाय-सी हे बटन असणार आहे ना, त्याच्यावरती क्लिक करायचंय
नंतर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा. म्हणजे तुमचा जो काही आधार नंबर असणार आहे तो टाका. तुमचा चेहरा स्कॅन करण्यासाठी तुमची संमती द्या. म्हणजे तुमचा चेहरा स्कॅन करताना ना तुमचे डोळे ब्लिंक करायचे आहेत. तुमचा चेहरा यशस्वी स्कॅन झाला, की तुमचं ई-के-वाय-सी पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, अगदी सोपी प्रोसेस आहे ही. या प्रोसेसबद्दल आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवरती. त्यामुळे आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. म्हणजे येणारी अपडेट पटकन तुमच्यापर्यंत येईल. आणि ई-के-वाय-सी आपल्या शेतकरी बांधवांना कशी करायची हे सोपं जाईल. आता हे फेस ऑथेंटिकेशन जे आहे, ते फेस ऑथेंटिकेशन करताना तुम्हाला महत्त्वाची टिप दिलेली आहे. तर टिप काय आहे ते आपण समजून घेऊया. तर टिपमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, कोणत्याही पद्धतीने केलेल्या ई-के-वाय-सीची स्थिती 24 तासानंतर लाभार्थी स्टेटसमध्ये दिसू शकते. म्हणजे जर समजा तुम्ही फेस ऑथेंटिकेशन केलं, ओ-टी-पी केलं किंवा सी-एस-सी सेंटरमधून जर तुम्ही ई-के-वाय-सी केलं ना, तर ई-के-वाय-सी केलेल्या वेळेपासून पुढे 24 तासानंतर तुमचं स्टेटस जे आहे, ते सक्सेसफुल झालेलं दिसेल. तुम्ही आत्ता फेस ऑथेंटिकेशन करताल आणि 2 मिनिटांनी परत ॲप्लिकेशनमध्ये ओपन करून बघताल तुमची के-वाय-सी कंप्लीट झाली का? तर ती इन्कम्प्लीटच दाखवणार आहे किंवा नोच दाखवणार आहे. सो बेस्ट वे आज जर तुम्ही ई-के-वाय-सी करत असताल, तर आज ई-के-वाय-सी करून घ्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते सक्सेस झाले का नाही ते चेक करा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासानंतर. त्यानंतर त्यांनी सांगितलंय, की पीएम किसान पोर्टल आणि किसान ई-मित्र वरील के-वाय-सी मॉड्यूलवरून शेतकऱ्यांनी त्यांची स्थिती देखील पाहू शकता. म्हणजे जर समजा तुम्हाला तुमचं जर के-वाय-सी कंप्लीट झालंय का नाही, के-वाय-सी सक्सेस झालंय का नाही, ह्या जर गोष्टी बघायच्या असतील, तर तुम्ही पीएम किसानच्या पोर्टलवर बघू शकता किंवा किसान ई-मित्र म्हणून जे चॅटबोट आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर अशा पद्धतीची शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट होती. ही शेतकरी बांधवांनी सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. म्हणजे जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचा बेनिफिट घेतील, त्या शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल. आणि ज्यांना के-वाय-सी करता येत नाही, त्यांना के-वाय-सी करण्याचे फायदे लक्षात येतील. के-वाय-सी का करायची आहे? त्याच्याबरोबरच बरेच शेतकरी असेही आहेत, जोपर्यंत पैसे येत आहेत तोपर्यंत येऊ दे. ज्या दिवशी बंद होतील त्या दिवशी के-वाय-सी करू. असं सुद्धा करू नका. ज्यांचे पैसे चालू आहेत, आत्ता नुकताच पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे, तो खात्यावरती जमा झाला असला, तरी पण तुम्ही के-वाय-सी करून घ्या. मोबाईलच्या ओ-टी-पीद्वारे करा, सी-एस-सी सेंटरमधून करा किंवा आधार फेस ऑथेंटिकेशनद्वारे करा. पण तुमचं जे पीएम किसान योजनेची के-वाय-सी आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे. कंपल्सरी आहे. त्याच्याबरोबर आमचे जे चॅनल आहेत ते चॅनल तुम्ही जॉइन करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. समजा काही के-वाय-सी करताना जर तुम्हाला इश्यू येत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा आमच्या टेलिग्रामचा चॅटबॉट आहे त्याच्यावरती सुद्धा आपण डिस्कशन करू शकतो. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.